आजरातलं एक गतवैभवात गेलेलं एक ठिकाण। गेल्या 3 वर्षानंतर हे स्वप्न साकारत होतं, म्हणून पहाटेच्या वेळी आजरा रोड पकडला होता। रोडचं काम चालू असल्याने रस्ता पूर्णतः उद्ध्वस्त, त्याचबरोबर आजूबाजूची झाडी देखील गायब झाली होती आणि पहाटेची वेळ असल्याने निसर्गातले अनेक रंग आपल्याला पाहता येत होते। नमस्कार, मी श्रीधर कुमार पुन्हा एकदा माझ्या घाटीबिटी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, आज आपण आजरा शहराच्या बाहेर आहोत आणि तुम्ही पाहू शकताय की समोरच ऐतिहासिक व्हिक्टोरिया पूल आहे, ज्याला जवळजवळ 100 वर्षे उलटलेली आहेत। ह्या बाजूला रामतीर्थ आहे, ते देखील ऐतिहासिक ठिकाण आहे। त्याचबरोबर आणखी एक म्हणजे एकूण 3 ऐतिहासिक ठिकाणे जी आहेत ती आजरा शहराच्या बाहेर आहेत। त्यातलं तिसरं जे ठिकाण आहे ते म्हणजे सुलगाव गाव जे आहे, माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकताय। हे इथं सुलगाव जे गाव आहे हे इथं मागं आहे आणि त्या सुलगावच्या उजव्या साईडला एक मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगरावर एक ऐतिहासिक ठिकाण आहे। तर ते ऐतिहासिक ठिकाण कोणतं आहे ते आज आपण पाहणार आहोत। आता माझ्यासोबत बरेचसे मित्र आहेत, त्यांची पण आपण आता ओळख करून घेऊयात आणि त्यांच्याकडूनच ही माहिती आज घेऊयात आपण। सुलगाव चांदेवडी या गावात जाणारी ही वाट, निसर्ग संपन्न हा परिसर आहे मित्रांनो। आणि या ज्या पॉईंटला आपण जातोय त्या पायथ्याशी असणारी ही गावं आहेत। आणि आता आपण काय करणार आहोत की ही जी उजवीकडे वाट गेलेली आहे तिथं थोडंसं अंतर गेल्यानंतर आपण गाड्या लावणार आहोत आणि प्रत्येकाची ओळख करून घेणार आहोत। आज माझ्यासोबत आहेत अभिषेक रोडगे आहेत, जे आजऱ्यामधून आहेत। त्याचबरोबर आपले मित्र आहेत प्रशांत बाटे, तर नंदकुमार सर आहेत, त्याचबरोबर अक्षय कुणाल आहे। आणि आज आपण जो पॉईंट बघायला आलो आहे त्याबद्दल अभिषेक आपल्याला माहिती पुढे जसं आपण जाणार आहे त्या पद्धतीनं जिथं जी माहिती आहे ती देत जाईल आपल्याला। आणि आपण आता वर जाणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला आज ड्रोनमधून पण काही फुटेज बघायला मिळतील, ते प्रशांत दादा घेणारच आहेत। तर चला आता आपण सुरू करूया ट्रेकला। ज्यावेळेला ड्रोन महाराज वर गेले त्यावेळी दृश्य तुम्ही पाहू शकताय। समोर तुम्हाला दिसतंय सुलगाव आणि त्याच्या पुढे जो आहे तो आजरा। बऱ्यापैकी आता पूर्ण उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे थोडंसं हिरवळ कमी आहे। आणि हे तुम्ही पाहू शकता, ही मोठी चर आहे, जेणेकरून जंगलातले जे जंगली प्राणी आहेत ते गावाकडे येऊ नयेत यासाठीची ही व्यवस्था आहे। पण इतकी मोठी चर मारून देखील हे प्राणी गावात येतात आणि बऱ्याच पिकांची नासधूस होतेच। तुम्ही एक लक्षात घ्या मित्रांनो, एखादी मळलेली वाटच आपल्याला आपल्या पॉईंटपर्यंत किंवा एखाद्या ठिकाणापर्यंत पोहोचवत असते। या गावातली शिकारीसाठी कुठले सुलगाव चांदेवडी, त्यासाठी आपल्याला त्या मळलेल्या वाटेचं ज्ञान पाहिजे आणि त्यासाठी एखादा गावातील माणूस असणं कधी पण चांगलं असतं, कारण आपण वेळेत जाऊन वेळेत परत येऊ शकतो। यासाठी एखादा माहितीचा माणूस असणं खूप गरजेचं असतं। 3 वर्षाच्या मागे एकदा मी हा प्रयत्न केला होता की या पॉईंटवर जायचं, पण काही कारणांनी मला ते शक्य झालं नव्हतं। पण या टायमाला परत मी अभिषेकला घेऊन परत इथं आलो आहे आणि त्याचबरोबर आता नवीन टीम आहे सोबत, त्यामुळं हा नक्कीच ट्रेक चांगला होणार आहे। आणि आम्ही आता बऱ्यापैकी तिथं पोचलेलो आहे मित्रांनो। छोटासा ट्रेक आहे, एक साधारण तास 1.5 तासात तुम्ही इथं येऊन पोचताय सगळं फिरायला। आणि ज्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे हाच तो चौतरा आणि हे बांधकाम ज्याच्यासाठी आपण इथं वर आलो आहे। आणि तुम्ही पाहू शकताय संपूर्ण जंगलाने वेढलेला हा परिसर आहे। आजूबाजूची गावं किंवा बऱ्याचशा गोष्टी इथून आपल्याला पाहता येतात आणि यासाठी तुम्हाला इथं यायला लागेल। नक्की या एकदा आणि भेट द्या, कारण ही ऐतिहासिक गोष्ट आहे। काही जण म्हणतात काही गोष्टी अपरिचित असलेल्याच बऱ्या असतात, पण काही गोष्टींचं ऐतिहासिक महत्त्व पाहता त्या संवर्धित झाल्या पाहिजे, यासाठी या
परिचित असणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठीच हा प्रयत्न आहे आमचा. तर मित्रांनो, आपण ज्या पॉईंटसाठी इथं आलो होतो किंवा ज्या ऐतिहासिक ठिकाणासाठी इथं आलो होतो, तर हे ते ऐतिहासिक ठिकाण आहे आणि याविषयी आता आपण थोडीशी माहिती घेऊया अभिषेककडून. नमस्कार. आज आपण आजरातलं एक गतवैभवात गेलेलं एक ठिकाण जे फार ऐतिहासिक आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. आजराचा घनसाळ तांदूळ, आजऱ्याचे चिरमुरे आणि आजऱ्याचे वेगवेगळे म्हणजे फणस म्हणा, करवंद म्हणा, यांसारख्या बऱ्याचशा गोष्टी जगभरात प्रसिद्ध आहेत, कारण इथली माती तशी. पण याच्या पलीकडं अशी बरीचशी जी ठिकाणं आहेत की जी लोकांना फारशी अशी माहिती नाही. त्यातलंच हे आजरातला हा एकेकाळातला म्हणजे इतिहास काळातला फार मोठा पॉईंट. तिथं आता आपण पाहतो आपल्या मागं हे आजरा शहर पूर्ण दिसतं आहे. त्या साईडला चाळोबाचा डोंगर दिसतोय, म्हणजे ह्या झाडाच्या बॅक साईडला उंच. अगदी बारकाईनं अजून जर का तुम्ही ह्या साईडला बघितला की आजऱ्याचं अजून एक सोनं म्हणजे होनेवाडी गावाच्या वरती असलेला होनगड देखील इथून स्पष्ट दिसतो. इथून जराशी झाडी जर का इथं नसती तर ह्या साईडला असलेला भुदरगड देखील आपल्याला स्पष्ट पवनचक्क्यांच्या थ्रू दिसला असता. एकेकाळी समृद्ध असलेले हे आजरा गाव म्हणजे देशाला जोडणारी बाजारपेठ म्हणून आजऱ्याला ओळखलं जायचं. इकडच्या साईडला आला कर्नाटक प्रांत, हा महाराष्ट्र प्रांत, आणि इकडं आला हा गोवा प्रांत. पण संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं बघितला हा जो आजरा परिसर दिसतोय, ह्या आजरा आणि इथल्या आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून ह्या राजाराम पॉईंटची बांधणी करण्यात आली. मुळात ह्याचे एक 2 ते 3 म्हणजे कारणं असं असू शकतात की आजरा शहर इथून स्पष्ट दिसतं. आजरा शहरात सपोज आता मी बारकाईने इथं पाहिला, आता या झाडीमुळे काही दिसत नाही, पण त्यावेळेच्या काळामध्ये संपूर्णतः तिथे जरी कुठलाही हल्ला झाला किंवा काही झालं, आता ही बिल्डिंग उंच आहेत, त्यावेळी एका सर्टन लेवलला घरं असायची, त्यामुळे तिथं काय चाललं हे स्पष्ट दिसायचं. इथं आता असलेलं हे जे काय आजरा गाव होतं हे इचलकरंजी सरकारांचं उन्हाळ्यातली राजधानी होती. त्याने फक्त हा पॉईंट बांधला नसून त्यांच्या वास्तव्यासाठी आणि त्यांचं कारभार चालावा या दृष्टिकोनातून आजरा शहरामध्ये आता जी जुन्या कोर्टाची इमारत आहे आपण कधी पाहिले असेल तर तिथून त्यांचे सगळे व्यवहार चालायचे. आजरा ही 12व्या शतकापासूनची नगरी असा एक उल्लेख आपल्याला बऱ्याचशा जुन्या गॅजेटमध्ये आढळतो. आणि 12व्या शतकामध्ये म्हणजे शिलार राजवटीत साधारणपणे 1150 या कालावधीत आजरात शिलारीचं राजवट होती. त्याच्यानंतर त्यावेळी आजऱ्याचं नाव आजुरिका म्हणून होतं. आजुरिकानंतर ते कालांतरानं इथं आदिलशाहीचं साम्राज्य आलं. आदिलशाहीच्या ह्याच्यात इथं एक नवाब राहिला होता. त्याच्या पलीकडे विचार करायला गेल्यानंतर, अभ्यास करायला गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील राज्य इथं स्थापन झालेलं आपण पाहायला मिळालं. शिवाजी महाराजांच्या कालावधीनंतर असा एक उल्लेख इथं मिळतो की खुद्द छत्रपती राजाराम महाराजांनी ह्या ठिकाणाला भेट दिली. आणि म्हणूनच की काय, ज्यावेळी ह्याची बांधणी राजाराम महाराजांच्या नंतर तब्बल 200 वर्षानंतर इचलकरंजीकर संस्थानचे अधिपती श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी या पॉईंटला त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ राजाराम पॉईंट म्हणजे कंसात टहणी पॉईंट असा उल्लेख की आजऱ्याची पार्श्वभूमी फार मोठी आहे. आजऱ्याचा इतिहास देखील फार मोठा आहे. इथे सदाशिवराव भाऊ पेशव्यांचं फार मोठं एक युद्ध झालं होतं. म्हणजे आपली ही आजरा गडिंग्लज चंदगडची जी काय भूमी आहे ही फक्त देवी देवतांची नाही तर धर्मरक्षणासाठी काही जणांनी ह्याच्यात प्राण पण वेचलेली भूमी आहे. आपण इथं पाहता की ही आजरा नगरी आता आपण 12व्या शतकापासून पाहतो, पण खऱ्या अर्थानं जर का या आजरा नगरीचा जर का विकास झाला असेल गेल्या 200 ते 250 वर्षामध्ये पाहिलं तर इचलकरंजी संस्थान जे होतं हे आजऱ्याशी निगडीत होतं. आजऱ्याशी निगडीत असल्यामुळं इचलकरंजी आणि आजरा यांचं एक वेगळं नातं. राजाराम पॉईंट विषयी गावातही काही आख्यायिका सांगितल्या जातात.
करवीर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती श्री राजाराम महाराज यांना शिकारीचा छंद होता. त्या ठिकाणी शिकारीसाठी बांधलेल्या चौतऱ्याचे अवशेष अजूनही अस्तित्वात असून छत्रपती राजाराम महाराजांच्या नावावरून या ठिकाणास राजाराम पॉईंट असे नाव पडले. अशा तऱ्हेने आपण ड्रोन महाराजांना खाली घेतोय आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागतोय. या पॉईंटविषयी गावात भरपूर अशा आख्यायिका सांगितल्या जातात. त्यातली तुम्हाला आणखी कोणती माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि हा पॉईंट करताना तुम्ही रामतीर्थ हा पॉईंट देखील याबरोबर पाहू शकताय. त्यामुळं जर का तुम्ही कधी इकडं आलात तर रामतीर्थ आणि राजाराम पॉईंट हे दोन्ही पाहू शकताय. जंगल आहे त्यामुळं कृपया करून प्लॅस्टिक तिथं नेऊ नका. नेलात तरी ते परत आणा. तर मित्रांनो पॉईंटची आपण माहिती घेतलेली आहे आणि आता आपण इथं थांबतोय. बरेचसे मित्र वर आहेत ते देखील आता खाली येत आहेत आणि मी बऱ्यापैकी रस्त्याला येऊन पोहोचलेलो आहे आणि आता इथं आपण थांबतोय. माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आपल्या मित्रांना हे शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांच्यापर्यंत पोहोचेल. माझं इन्स्टा पेज आहे ते फॉलो करा जेणेकरून त्यामुळं तुम्हाला समजेल की मी कुठे असतो किंवा काय करतोय किंवा कधी कुठला व्हिडिओ टाकणार आहे किंवा कुठं एखादा ट्रेक करणार आहे. इन्स्टा पेजवर तुम्हाला समजेल. तिथं माझे बरेचसे शॉर्ट व्हिडिओ असतात. तर चला, धन्यवाद.